पांढरी शुभ्र गोल गरगरीत खुसखुशीत आणि चौपट फुलणारी साबुदाणा बटाट्याची चकली आज आपण बनवलेली आहे। पाहू शकत असाल तेलात टाकताच तिप्पट चौपट फुललेली आहे आणि अगदी गोल गरगरीत झालेली आहे। साबुदाण्याचं आणि बटाट्याचं योग्य प्रमाण, त्याचप्रमाणे ही चकली बनवताना मी एक वेगळी टेक्निक वापरलेली आहे, त्यामुळे चकली बनवताना कुठेही ब्रेक होत नाही किंवा साच्यामध्ये अडकत नाही। अगदी सहजपणे तुम्ही चकली बनवू शकता। चकली पहा, हाताला कुठेही तेलकट लागत नाही आणि अगदी खुसखुशीत झालेली आहे। ही चकली खाताना दातात बिलकुल अडकत नाही किंवा दाताला चिकटत नाही। आणि पहा, एवढूशा चकलीपासून एवढी मोठी चकली तयार झालेली आहे, म्हणजे जवळजवळ तिप्पट चौपट आपली चकली फुललेली आहे। नमस्कार, आज आपण साबुदाणा बटाट्याची चकली केलेली आहे आणि ही चकली करताना एक वेगळी आयडिया वापरलेली आहे। ती कोणती हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चकली बनवताना आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे या चकल्या अगदी 1.5 ते 2 वर्ष आरामशीर टिकतात। चला तर मग साहित्य आणि कृती पाहू। चकली बनवण्यासाठी बरोबर अर्धा किलो चांगल्या क्वालिटीचा साबुदाणा घेतलेला आहे। वाटीने म्हणाल तर बरोबर 3 वाट्या साबुदाणा आहे आणि हा साबुदाणा मी एका भांड्यामध्ये भरून घेतलेला आहे। ते का ते आपण पुढे पाहणार आहे। एका मोठ्या डब्यामध्ये साबुदाणा हा ट्रान्सफर केला आणि 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला, जेणेकरून त्यातील धूळ, कचरा आणि स्टार्च निघून जाईल। साबुदाणा बुडेल इतपतच पाणी टाकायचं आहे आणि 4 ते 5 तासासाठी झाकून ठेवायचा। मी दुपारी साबुदाणा भिजत टाकलेला आणि रात्री पहा अशा प्रकारे अगदी छानपैकी आपला साबुदाणा भिजलेला आहे। मोत्यासारखा प्रत्येक दाणा वेगळा झालेला आहे आणि अशा प्रकारे दाबून पाहिला तर अगदी पीठ होते, म्हणजे साबुदाणा परफेक्ट भिजलेला आहे। ज्या भांड्याने आपण साबुदाणा मोजून घेतलेला बरोबर त्याच भांड्याने आपण पाणी घेतलेलं आहे। हे पाणी एका मोठ्या पातेल्यामध्ये उकळवून घ्यायचं। अशा प्रकारे अगदी खळखळीत उकळलं पाहिजे। उकळलेलं पाणी साबुदाण्यावरती थोडं थोडं करून ओतायचं आहे। एकदम पाणी न ओतता थोडं थोडं ओतायचं, म्हणजे साबुदाणा बुडेल इतपतच गरम पाणी ओतायचं आहे। फार पाणी जर झालं तर साबुदाणा हा पचपचित होतो, म्हणजे पातळ होतो आणि चकली बनवताना ब्रेक होते किंवा चकली व्यवस्थित पाडता येत नाही। म्हणून पुन्हा साबुदाणा बुडेल इतपतच पाणी घ्यायचं आहे। आता मला हे बरोबर एक भांडं लागलेलं आहे, मे बी तुम्हाला कमी जास्त लागू शकतं। तर आता हे पुन्हा 7 ते 8 तासासाठी भिजत ठेवायचं आहे। आता मी रात्री भिजत ठेवलेलं आहे आणि सकाळ झालेलं आहे। सकाळ झाल्यानंतर 1 किलो बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। अगदी स्वच्छ धुवायचे, कारण बटाट्याला माती चिकटलेली असते आणि बटाटे घेताना बरोबर 1 किलो घ्यायचे, म्हणजे अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटे हे परफेक्ट प्रमाण आहे। कुकरच्या 4 शिट्ट्या करायच्या, म्हणजे बटाटे हे व्यवस्थित शिजतात। आता बटाटे बघा शिजत ठेवले, तोपर्यंत आपण साबुदाणा पाहू। तर अशा प्रकारे चमक आलेली आहे, म्हणजे रात्री जे गरम पाणी ओतलेलं होतं त्यामध्ये साबुदाणा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आणि चिकट झालेला आहे। आता हा साबुदाणा हाताने छानपैकी मळून घ्यायचा आहे, थोडासा तो मऊ होईल। 1 किलो बटाटे शिजवून साल काढून घेतलेले आहेत। आता इतर साहित्य पाहू, तर इथे मी 7-8 लाल मिरच्या आणि 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेतलेलं आहे। आता बटाटे आपण किसून न घेता अशा प्रकारे पुरण शिजवायची जी चाळण असते त्यावरती बारीक करून घेणार आहे। हाताने बारीक करू शकता किंवा अशा प्रकारे फुलपात्र असतं तर फुलपात्राने तुम्ही बारीक करू शकता। अशा प्रकारे बटाटे बारीक केल्यामुळे एकदम स्मूथ होतात, चकली बनवताना कुठेही अडकत नाही आणि गोल गरगरीत होते। तर आता भिजवलेला साबुदाणाही काढून घेतला। आता जो वाटून घेतलेला मसाला होता तो टाकायचा। तुम्ही फक्त हिरवी मिरची वापरू शकता किंवा लाल तिखटही वापरू शकता। त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ टाकायचं। इथे मी 1.5 किलो प्रमाणामध्ये, म्हणजे अर्धा किलो बटाटे आणि 1 किलो साबुदाण्यासाठी 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि आता सर्व हाताने अगदी एकजीव करून घ्यायचं, मळून घ्यायचं, जेणेकरून चकली ही आपली गोल गरगरीत होईल, त्याचप्रमाणे भरपूर फुलेल। ही महत्त्वाची टीप आहे। अशा प्रकारे अगदी 5 मिनिट मी हाताने साबुदाणा बटाट्याचं मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे। चकली बनवण्यासाठी आपलं पीठ रेडी झालेलं आहे। आता चकली बनवण्यासाठी चकलीचा साचा घेतलेला आहे, जी चकली बनवण्याची चकती असते ती टाकलेली आहे। मिश्रण भरताना चमच्याने दाबून भरायचं, जेणेकरून त्यामध्ये हवा जाणार नाही आणि चकली बनवताना जाचणार नाही, म्हणजे चकली बनवताना हाताला त्रास होणार नाही। तर मी चेक करून पाहिलं तर मिश्रणाला स्मूथ त्रास होत नाही। पाहू शकत असाल, एका डिशवरती मी अशी चकली पाडून पाहिली, चकली अगदी सहजतेने
बनलेले आहे, कुठेही हाताला जाचलं नाही आणि अगदी गोल गरगरीत झालेले आहे, पांढऱ्या शुभ्र झालेले आहेत. आता चकली बनवण्याचं साहित्य मी उन्हामध्ये आणलेलं आहे आणि उन्हामध्ये मी सर्व चकल्या बनवणार आहे. तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तर फॅनखाली तुम्ही चकली बनवू शकता आणि अगदी 2 तास तरी चकली ह्या कडकडीत उन्हात वाळवून घ्यायच्या, म्हणजे त्या वर्षभर टिकतात. तर चकल्या पहा किती पटापट पडत आहेत, कुठेही चकली ब्रेक होत नाही, अगदी गोल गरगरीत होत आहेत. तर याच पद्धतीने मी सर्व चकल्या करून घेतलेल्या आहेत. समजा तुमची चकली बनवताना ब्रेक होत असेल तर काय करायचं की पीठ हे पुन्हा एकदा 5 मिनिट छानपैकी हाताने मळून घ्यायचं, जेणेकरून त्यामध्ये चिकटपणा निर्माण होईल. अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवण्यासाठी मळून घेतलेला आहे, एकच साचा उरलेला. आणि पुन्हा पहा साच्यामध्ये योग्य पद्धतीने भरायचं आणि पहा किती पटापट चकल्या पडत आहेत आणि अगदी गोल गरगरीत होत आहेत, कुठेही आपली चकली ब्रेक होत नाही. तर ही टीप नक्की लक्षात ठेवा. आणि अशाच पद्धतीने मी सर्व चकल्या करून घेतलेल्या आहेत. सकाळी लवकर चकल्या केल्यामुळे दिवसभर छानपैकी ऊन लागतं. जर ऊन लागलं नाही तर चकल्या ह्या आंबतात, कारण आपण त्यामध्ये गरम पाणी ओतलेलं असतं. म्हणून शक्यतो सकाळी लवकर चकल्या बनवून घ्या, म्हणजे दिवसभर ऊन लागेल आणि संध्याकाळपर्यंत पहा अशा प्रकारे चकल्या वाळलेल्या आहेत. त्यानंतर पुन्हा मी 1 दिवस कडकडीत उन्हात वाळवल्या आणि अशा प्रकारे टोपलीभर आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. आता चकली तळून पाहू. तर तेल ठेवलेलं आहे, तेल गरम झाल्यानंतर चकली टाकली आणि पाहू शकत असाल अगदी पांढऱ्या शुभ्र 3 पट 4 पट आपल्या चकल्या फुललेल्या आहेत. ही चकली हवाबंद डब्यामध्ये 1.5 ते 2 वर्ष आरामशीर टिकते. हिरव्या मिरचीचा वापर केल्यामुळे खाताना कुठेही ठसका लागत नाही. तर आवडली ना आजची चकलीची रेसिपी? जर आवडली असेल तर अशा प्रकारे चकली करून पहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.